आभार तर मानलेच पाहिजे. घ्या ना. हा, लागला. हा, नाही नाही नाही, केदार नाही, मी दादा बोलतोय अहो. हो. कसे आहात तुम्ही? काही नाही, तुम्हाला मुद्दाम फोन केला. म्हटलं आम्ही इकडे नसताना ओमला तुम्ही खूप छान सांभाळलं. तुमच्या जीवावरती निश्चिंत होतो आम्ही तिकडे मुंबईला. आणि कसं आहो, आणि इकडे आल्यानंतर कळतं ना तुम्हाला किती करायला लागलं असेल त्याचं ते. हो. अच्छा, आणि दुसरी गोष्ट, हो 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 हो. नाही, केदार बोलला होता मला तसं. ते पण काय आहे की तुम्ही तुमच्या सख्ख्या बहिणीला जाणीवपूर्वक वाटा दिलात. अहो, हल्ली कोण असं वागते मला सांगा ना. तेव्हा म्हटलं तुमचं कौतुक केलं पाहिजे, तुमचे आभार मानले पाहिजेत, नाही का, म्हणून मुद्दाम फोन केला. आम्ही बरे होतो. हो, देतो ना, एक मिनिट, एक मिनिट बोलतात तुझ्याशी. चला. थँक्यू रे. ठेवतो आता. मला काय मूर्ख समजला होतात का दादा तुम्ही? मला खात्री होती की कधीतरी तुम्ही शलाकाच्या भावाकडे चौकशी करणार. काय होतंय? गळ्यातली माळ तुटेपर्यंत, गळ्याला तात लागेपर्यंत मजल गेली. नाही नाही नाही, मला अशी हार पत्करून चालणार नाही. माझ्या सर्व शक्तीनिशी मी या शक्तीला सामोरी जाणार. ह्रीं क्लीं कालिकेश्वरी पटुक भैरव उग्रमुंड जटाधारी क्लीं क्लीं क्लीं. क्लीं क्लीं. माझ्या कोणत्याच माध्यमाचा प्रभाव होत नाहीये. आता मला कुहूला भेटलंच पाहिजे आणि तिलाच माध्यम करायला पाहिजे, कारण कोणत्याही परिस्थितीत मला एकमुखी रुद्राक्ष मिळवायचा आहे, सगळ्यांना मागे टाकून. होय, दादा, केला होता शलाकाच्या भावाला फोन मी. म्हणाला तो की त्यांनीच पैसे दिलेत म्हणून. आता त्यांनी स्वतःहून सांगितल्यानंतर मग काय प्रश्न उरला? तोच मुद्दा आहे नंदिनी. अगं, मी विषयही काढला नव्हता पैशांचा, जमिनीचा, शलाकाच्या वाटणीचा. पण त्याने आपण घाईघाईने सांगायला सुरुवात केली. एखादा पढवलेला माणूस सांगतो ना, तसं सांगत होतं सगळं. आणि सांगून झाल्यानंतर आपण सुटलो अशी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली होती, हेही मला जाणवलं. खात्री करायला फोन केला होता मी, पण आता माझी खात्री पटली की हे पैसे शलाकाचे नाही आहेत. केदार खोटं बोललाय आपल्याशी. आणि ज्या अर्थी हे पैसे शलाकाचे नाही आहेत, केदार आपल्याशी खोटं बोलतोय,
त्या अर्थी ह्या पैशांच्या मुळाशी काहीतरी चिखल आहे. अहो पण मग आता शहानिशा करणार कशी आणि त्याशिवाय केदारशी बोलणार तरी कसं? हॅलो. कुहू, एक खूप आनंदाची बातमी आहे. काय? आज माझ्या प्रोजेक्टचे गव्हर्नमेंटचे हेड आले होते. ते आले होते, शिवाय काळे साहेब होते आणि ते सगळे खूप खुश आहेत कामावर. अतिशय खुश आहेत आणि त्यांनी माझं पहिलं पेमेंट रिलीज केलंय वेळेच्या आत 1.5 लाखांचं. काय? खरंच? हो. हे काय झालं कुहू, तुला तुला आनंद नाही झाला? अगं मला वाटलं तू माझ्यापेक्षा एक्साइट होशील. काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, तसं काही नाहीये. पण तुझं पेमेंट खूप योग्य वेळेला रिलीज झालंय आणि खूप अनपेक्षितपणे. तू घरी आल्यावर बोलूया. पण अभिनंदन श्लोक, मला खरंच खूप आनंद झालाय. थँक्स. आणि एवढं मात्र नक्की की देव असतो आणि तो चांगल्या माणसांच्या मदतीला धावून येतो. देव? कुहू यार, मी श्लोक, तू आल्यावर बोलूया. बाय. आई, दादा, एक आनंदाची बातमी आहे. श्लोकचं पेमेंट रिलीज झालंय अचानक आणि त्याला 1.5 लाखांचा चेक मिळालाय. आता काहीही झालं तरी हे पैसे आपल्याला घराकरता पुढे करता येतील. खरंच देवच आपल्या मदतीला धावून आलाय. कितीही आणि काहीही झालं तरी वाडवडिलांच्या पुण्याईचं पाठबळ आपल्या मागे असतंच. वाटतंय खरं तसं, पण एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू असं झालंय माझं. दोन्ही माझीच मुलं, पण नाही. पण केदारला पुन्हा एकदा सरळ मार्गावर आणण्यासाठी काहीतरी करावंच लागेल. त्याचा खोटेपणा कसंही करून उघडकीस आणायलाच हवा. आई, एक मार्ग सुचतोय मला. जपून वापरायचंय सगळं. पुस्तकं पण आहेत. माहिती बघितली. काय दाखवलं का आईला? हो, दाखवलं ना. आई किती मस्त आहे नाही? हो, छान आहे. आवडलं ना आईला पण? जा आता मग उरलेली पुस्तकं भरून टाक जा त्याच्यात. अगं कुहू, थांब, मी पण करते. थांब. वहिनी, आपण दोघे मिळून करूया. किती खुश आहे ओम. पहिल्यांदाच एवढ्या महागड्या वस्तू घेतल्या ना त्याच्यासाठी. खरंच तुझ्या दादाचं फार प्रेम आहे त्याच्यावर. दादाचं? ह्या गोष्टी ह्यांनी आणल्यात ह्यांच्या पैशातून. अगं केदार म्हणाला की घरासाठी दिलेल्या पैशातून थोडे शिल्लक राहिले होते, त्यातून घेतल्या सगळ्या वस्तू. हो का? असं सांगितलं मग असेल. किती पैसे मिळाले ग? आई, ह्यांनाच माहिती. ग असं कसं? म्हणजे तुझ्या दादानी तुला काही सांगितलं नाही का? सगळा व्यवहार परस्पर केदारनीच केला. बरं, घरासाठी किती दिले ते तरी माहिती असेल ना? नाही, सरपंच म्हणत होते की केदारनी 2.5 लाख भरलेत घरासाठी आणि केदार म्हणाला 1.5 लाख पुढे केलेत. म्हणून विचारते की तुला विश्वासात न घेता परस्पर सगळा व्यवहार केला केदारनी. शेवटी पैसे तुझे होते ना. बरं, मुंबईहून तुम्ही निघालात ते पैसे घ्यायला तुझ्या माहेरी गेला होतात का? नाही, सरळ इथेच आलो. बरं, मग तुझ्या दादानी इथे आणून दिले का?
शलाका तू आमच्यापासून काहीतरी लपवतेस. हे बघ, हे आपल्या वाडवडिलांचं घर आहे आणि हा आपल्या अब्रूचा प्रश्न आहे. खरं काय आहे ते आज ना उद्या बाहेर येईलच, पण कदाचित तोपर्यंत फार उशीर झालेला असेल. केदारच्या व्यवहारामुळे एकदा आपले हात फोडलेत, लक्षात आहे ना तुझ्या? त्यामुळे जे काही असेल ते मला खरं खरं सांगून टाक. आई, ते पैसे माझे नाही आहेत. दादाने जमीन नाही विकली. ह्यांना ते पैसे चैतन्य स्वामींनी दिले आणि त्या पैशातून त्यांनी हे घर सोडवलंय. कोंडी फुटली घरातली. आता पुन्हा या घरात एक छोटं धर्मयुद्ध सुरू होणार. हो, आता कुहूला तिच्या स्वप्नाचा अर्थ उमगेल आणि पुढचा मार्गही सापडेल. आता या घरातल्या प्रत्येकाला ठरवावं लागेल की आपण नेमक्या कुठल्या बाजूने उभं राहायचे, सत्याच्या का असत्याच्या, विवेकाच्या का अविवेकाच्या. नंदिनी जा तू, अहो, जा. बोला ना दादा. जरा घराचे पेपर्स आण. कशासाठी? कशाला म्हणजे? बाप आहे मी तुझा. आण. हो, पण हे घर सोडवण्यासाठी पैसे कुठून आणले? दादा, अहो सांगितलं ना, शलाकाच्या भावानी दिले. ती जमीन विकली आणि त्याचे शलाकाच्या वाटणीचे जे आले ते त्यांनी दिले. त्या पोथीवरती हात ठेवून सांगतेच. दादा पण ठेव. आता सांग, हे घर सोडवण्यासाठी तू पैसे कुठून आणले होतेस? दादा, शलाकाच्या भावानी
पोथीवरती हात ठेवून कुठं बोलतोस? घरच्यांना फसवतोस? लाज नाही वाटत तुला? हे घर सोडवण्यासाठी तू चैतन्य स्वामीकडून पैसे आणलेस ना? हो, पण हे हे तुम्ही असं कसं काय सांगू शकता? तिच्याकडे बघू नकोस. आणि याद राख, तिला एक शब्द तरी बोललास नाही. तुझ्या एवढी कोडगी झालेली नाही ते. बापाच्या पैशातून हे घर सोडवलेस. हे घर आता मला निषिद्ध आहे. पहा मी काय करतो या घराचं. दादा, ह्या घराचा वासानी वासा जाळून टाकतो मी. या ना त्या अर्थाने स्वप्न खरं झालंच. अहो, अरे काय करता तुम्ही? हा? अहो दादा, हे आपल्या घराचे पेपर्स आहेत. हे जाळताय? काय करू मी? तुझ्या भावानी चैतन्य स्वामीच्या पैशातून हे घर सोडवलंय. दादा, तुम्ही शांत व्हा. हे पैसे चुकीचे आहेत हे मला मान्य आहे. पण अहो घर आपलं आहे की नाही? मग आपल्या घराचे पेपर्स का जाळताय? आपलं घर आहे. तर का असं करू? अरे राहतोय मी ह्या घरात. राहतोय ह्या घरामध्ये मी. बापाच्या पैशातून सोडवलेल्या घरात राहतोय मी. काय करू? मला ना हे सगळं पाप जाळून टाकावं असं वाटतंय. दादा, दादा माझं ऐका. तुमच्या गोपाळकृष्णानं तुमच्याकडे पाठ नाही फिरवलेली. तुमच्या मदतीला धावून आलाय तो. हो. श्लोक, दादा माझ्या इथल्या कामाचा पहिला चेक मला मिळाला आहे. तोही वेळेच्या आत. हा चेक घ्या आणि आपल्या जॉईंट अकाउंटमध्ये टाका. आणि ह्यातनं जे काही पैसे येतील
ते सरपंचांना द्या आणि नव्याने व्यवहार करा.